नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत निवडणूक 2026 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आज ग्रामपंचायत निवडणूक 2026 च्या ग्रामपंचायत सदस्य यांचे आरक्षण कधी जाहीर होणार आहे व त्याचा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, सन 2024-25 मध्ये मुदत संपलेल्या व सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सदस्यांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 26/5/2026 हे पत्र आहे। सर्व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी लिहिलेलं आहे। याचा विषय काय या ठिकाणी पाहूयात। राज्यातील सन 2024-25 या मुदत संपलेल्या व सन 2026 च्या कालावधीत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्याच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा या ठिकाणी याचा विषय आहे। आपण या ठिकाणी पाहूया याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही राज्यातील सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेसाठी ग्राम विकास विभागाने दिनांक 17/2/2026 रोजी दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार दिनांक 28/4/2026 रोजी प्रभाग रचनेची अंतिम मान्यता होऊन या प्रभाग रचनेस दिनांक 4/5/2026 रोजी व्यापक प्रसिद्धी देण्यात आली व आपल्या 14,314 या ठिकाणी पाहू शकता 14,314 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे या ठिकाणी ग्रामविकास विभागाने कळवलेले आहे। खाली या पत्रामध्ये काय दिले आणखी पाहूयात मित्रांनो। या ठिकाणी हा एक पॉइंट बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्याचे अधिकार आयोगाने 27 जानेवारी 1995 च्या आदेशानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे एक महत्त्वाचा पॉइंट आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखून ठेवावयाच्या जागा पंचायतीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या 27% पर्यंत असतील आणि एकूण आरक्षण पंचायतीमधील एकूण जागांच्या 50% पेक्षा अधिक असणार नाही आणि अशा जागा पंचायतीमधील वेगवेगळ्या प्रभागांना आळीपाळीने नेमून देण्यात येतील। या ठिकाणी खाली एक पॉइंट आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे काय निर्देश आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या किती झाले आहेत आणि किती बाकी आहेत आरक्षणाचे या ठिकाणी सध्या प्रकरण चालू आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756/2021 मध्ये 28/11/2025 रोजी 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यापैकी फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यापैकी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही अशा ठिकाणी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले व त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या असून 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 211 पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत। या ठिकाणी 50% ची मर्यादा ओलांडल्यामुळे आणखी 20 जिल्हा परिषद आणि 211 पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी प्रलंबित आहेत आपल्या महाराष्ट्रामधील। हे आरक्षण कसं असेल या ठिकाणी पाहू शकता। नागरिकांच्या मागास प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखून ठेवायच्या जागा पंचायत समितीमधील एकूण जागांच्या 27% पर्यंत असतील आणि एकूण आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यांचे एकत्रित आरक्षण एकूण 50% पेक्षा अधिक असणार नाही। या ठिकाणी निर्देश दिले आहेत की एकूण आरक्षण 50% पेक्षा अधिक असणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। आरक्षण कसे असेल तर या ठिकाणी आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे आहेत। त्यानुसार बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट ग्रामपंचायतीसाठी आरक्षण निश्चित व आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याचे आदेश 2026 25/5/2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत। सदरील आरक्षण जे आहे हे चक्रानुक्रमे फिरवायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण महत्त्वाचे पॉइंट तेवढे खाली घेणार आहोत।
सुमारे 15,636 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबवण्यासाठी खालील प्रमाणे आदेशित करण्यात येत आहे। सदरील आदेश काय आहेत या ठिकाणी आपण खाली पाहूयात। या आदेशामध्ये दिलेले आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी संबंधित कोणावर आहे, तर जिल्हाधिकारी यांची असल्याने त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जसे लोकसभा विधानसभा निवडणुकाप्रमाणेच सर्व काळजी व दक्षता घेऊन निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडाव्यात। त्याचबरोबर वरचाच हा मुद्दा पुन्हा एकदा या ठिकाणी दिला की नागरिकांच्या मागास प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखून ठेवावयाच्या जागा, पंचायतीमधील निवडणुकाद्वारे भरावयाच्या जागा एकूण संख्येच्या 27% पर्यंत असतील आणि एकूण आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांचे एकत्रित आरक्षण पंचायतीमधील एकूण जागाच्या 50% पेक्षा अधिक असणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण खाली पाहूया आणखी एखादा महत्त्वाचा पॉइंट आहे का। या ठिकाणी पाहू शकता मुद्दा क्रमांक 6, संबंधित तहसीलदार यांनी प्रारूप अधिसूचना व अनुसूची यास व्यापक प्रसिद्धी तहसील कार्यालय, पंचायत समिती, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी नोटीस बोर्डावर द्यावी। संबंधित जे काही आरक्षण आपण जाहीर करणार आहोत, आरक्षण काढणार आहोत, त्याची व्यापक प्रसिद्धी या ठिकाणी खालील कार्यालयामार्फत द्यायची आहे। त्यात पंचायत समिती आहे, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत यांच्या नोटीस बोर्डावर या ठिकाणी लावायची आहे आणि व्यापक प्रसिद्धी द्यायची आहे। त्याचबरोबर विशेष ग्रामसभेस पार पडलेले आरक्षण सोडती अंती आरक्षणावर हरकती व सूचना तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत मागवण्यात याव्यात। तहसीलदार यांनी प्राप्त हरकती उपविभागीय अधिकारी यांना अभिप्रायासाठी सादर कराव्यात। उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तपासणी करून त्याचे अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी यांना अंतिम अधिसूचनेस मान्यता देण्यासाठी सादर कराव्यात व जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन अधिसूचना अंतिम करण्यास मान्यता द्यावी। या मुद्द्याचा असा अर्थ आहे की विशेष ग्रामसभा पार पाडल्याच्या नंतर जे काही आरक्षण काढलेलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला हरकती आणि या ठिकाणी घेता येतील। तो तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हरकत घेता येईल। मग त्या ठिकाणी तुमच्या जे काही हरकती असतील ते तहसीलदार ते संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अभिप्रायासाठी सादर करतील। मग उपविभागीय अधिकारी म्हणजेच एसडीओ सर, मग उपविभागीय अधिकारी यांनी आवश्यक ती तपासणी करून सदरील अभिप्राय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी द्यायचा आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जे काही उपविभागीय अधिकारी साहेबांनी जे काही अभिप्राय दिलाय त्याचा अभिप्राय विचारात घेऊन या ठिकाणी जे काही असेल ते अंतिम मान्यता त्याला द्यायची आहे। हा या ठिकाणी मुद्दा आहे। त्याचबरोबर खाली या ठिकाणी हा एक महत्त्वाचा आहे की अंतिम अधिसूचना व अनुसूची यास व्यापक प्रसिद्धी देण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांची असेल। या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी साहेबांनी अंतिम आरक्षणाचं अधिसूचना या ठिकाणी जाहीर केली असेल त्याची व्यापक प्रसिद्धी देण्याची या ठिकाणी तहसीलदार यांची जबाबदारी असेल। त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 9, उक्त सर्व आदेशातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर संबंधितांनी घ्यावी। उक्त कार्यक्रमानुसार प्रत्येक टप्प्यातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाला आपले अभिप्राय जे काही अहवाल असेल ते सादर करायचे या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये खाली पाहूयात कार्यक्रम कसा आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, परिशिष्ट अ, निवडणुकीस पात्र असलेल्या बिगर व अंशतः अनुसूचित ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम। हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कसा आहे बघूया आपण या ठिकाणी। या ठिकाणी पाहू शकता विशेष ग्रामसभेची सूचना देणे आरक्षणाची सोडत काढण्याकरता, म्हणजेच या ठिकाणी कोणत्या दिवशी ग्रामसभा होणार आहे याची सूचना कधी द्यायची आहे तर 8/6/2026 सोमवार या ठिकाणी गावामध्ये सूचना द्यायची आहे की कधी ग्रामसभा आपली होणार आहे, आपल्याला आरक्षण कधी सदस्यांचं कधी काढायचं आहे याची सूचना 8/6/2026 या ठिकाणी द्यायची आहे। या ठिकाणी विशेष ग्रामसभा बोलून तहसीलदार यांनी जे काही प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढणे, म्हणजे तहसीलदार साहेब काय करतील या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्यांसाठी, म्हणजे तहसीलदार साहेब काय करतील या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्यांना प्राधिकृत करतील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढायची आहे। पुन्हा या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला याप्रमाणे या ठिकाणी सगळ्यांना आरक्षण याप्रमाणे या ठिकाणी आरक्षण काढायचं आहे। आणि
त्याची कारवाई कधी करायची ते 12/6/2026 शुक्रवार या ठिकाणी हा 2 नंबरचा मुद्दा। आणि हे कधी करायचे ते 12/6/2026 शुक्रवार। त्या ठिकाणी तिसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचना नमुना ब जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे या ठिकाणी 17/6/2026। त्याचबरोबर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धी करणे कधी या ठिकाणी प्रसिद्धी आहे तर 19/6/2026 शुक्रवार रोजी प्रसिद्धी या ठिकाणी द्यायची आहे। जे काही आपण आरक्षण काढलेलं आहे त्याचे प्रारूप प्रसिद्धी द्यायची आहे। या ठिकाणी 5 नंबरचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी। ग्रामीण भागातील या ठिकाणी जे काही इच्छुक असतील त्यांच्यासाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याबाबत जर जे काही प्रारूप अधिसूचना या ठिकाणी आरक्षणाची जाहीर केली असेल त्याबद्दल जर कोणाला हरकती असतील, आरक्षणाबद्दल काही सूचना असतील तर त्यांनी 19/6/2026 ते 25/6/2026 या कालावधीमध्ये आपल्या सूचना, हरकती, आक्षेप जे काय असतील ते या ठिकाणी तुम्हाला कार्यालयामध्ये दाखल करायचे आहेत। त्याच्या व्यतिरिक्त 25च्या नंतर तुमच्या हरकती घेतल्या जाणार नाहीत। 25 पर्यंतच तुम्हाला या ठिकाणी हरकती दाखल करण्यासाठी वेळ आहे। त्यानंतर मग उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय द्यायचा आहे। या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या ठिकाणी आपला अभिप्राय देतील 3/7/2026। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस नमुना अ जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे या ठिकाणी 8/7/2026 बुधवार या ठिकाणी अंतिम मान्यता या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी 7वा मुद्दा आहे की जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला म्हणजेच नमुना अ ला व्यापक प्रसिद्धी देणे। जे काही आपल्या आरक्षणाचा जो नमुना अंतिम करण्यात आलेला आहे नमुना अ याची व्यापक प्रसिद्धी कधी द्यायची तर 10/7/2026 रोजी याची व्यापक प्रसिद्धी या ठिकाणी द्यायची आहे। चला तर मित्रांनो, हा होता ग्रामपंचायत निवडणूक 2026 मधील ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या आरक्षणाबाबत या ठिकाणी आलेली अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती आपल्या मित्रमंडळीला शेअर करा। चला तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।